दृश्य लाल किल्ल्यावरील आपण पाहतोय। मोदी देखील राजघाटावर पोहोचलेले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी राजघाटावर पोहोचलेले आहेत। आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे। लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होईल आणि 86व्या शौर्य पुरस्काराची घोषणा देखील आज होणार आहे। तर लोकनियुक्त पंतप्रधान म्हणून मोदींचा नवा विक्रम। नरेंद्र मोदी राजघाटावर दाखल झालेले आहे। महात्मा गांधींचं हे स्मारक पंतप्रधान नरेंद्र मोदी his principles of satyagraha non-violence which led India to independence also inspired movements for civil rights and freedom या स्वातंत्र्य दिनी सजलेला आहे। फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। and methodologies so that the freedom struggle gathered momentum। महात्मा गांधींच्या समाधीस्थळी पंतप्रधान पोहोचलेले आहेत आणि यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पेहराव आपण पाहतोय। श्वेत वस्त्रावर भगव्या रंगाचं जॅकेट परिधान करून ते राजघाटावर आलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी राजघाटावर पोहोचले। महात्मा गांधी यांच्या समाधीला ते अभिवादन करतायत। राजघाटावरची सध्याची ही थेट दृश्य। पुष्प अर्पण करून पंतप्रधान महात्मा गांधींच्या समाधीला अभिवादन करतायत। या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी यांचं योगदान सर्व देशाला माहिती आहे। महात्मा गांधी यांनी प्रत्येक देशवासियाच्या मनात स्वातंत्र्याचं हे स्फुरण गोवलं होतं। त्यांच्यामुळेच या स्वातंत्र्याचा एक नवा अध्याय सुरू झाला होता। या दिशेने भारताने वाटचाल केली। त्यामुळे भारतासाठी त्यांचं योगदान अत्यंत अमूल्य असं आहे। याच पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान त्यांना अभिवादन करतात। स्वातंत्र्य दिनी राजघाट देखील फुलांनी सजवण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजघाटावर पोहोचले असून त्यांनी महात्मा गांधी यांच्या समाधीला अभिवादन केलेलं आहे। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्याच्या दिशेने रवाना झालेले आहे। थोड्याच वेळात ते लाल किल्ल्यावर पोहोचतील। त्यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करतील। याच स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर 86व्या शौर्य पुरस्कारांची ही घोषणा झालेली आहे। स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरातील हा उत्साह आपण पाहतोय।